महापालिका, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांचं राजकीय चित्र आता स्पष्ट झालंय. पण अजून एक रणांगण बाकी आहे आणि ते म्हणजे गोकुळ दूध संघ. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात गोकुळ म्हणजे केवळ दूध संघ नाही, तर तो आहे आर्थिक आणि राजकीय ताकदीचा पॉवर सेंटर. हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांशी थेट जोडलेला, कोट्यवधीची उलाढाल असलेला आणि गावागावात प्रभाव असलेला हा संस्थात्मक किल्ला जिंकणं म्हणजे पुढील विधानसभा आणि स्थानिक राजकारणासाठी मजबूत पाया रचना आहे. गोकुळची निवडणूक ही नेहमीच विचारसरणीपेक्षा गट तट, पॅनल राजकारण आणि व्यक्तिप्रधान समीकरणावर लढली जाते. सहकार क्षेत्रातील जुने दिग्गज, नवे राजकीय चेहरे, सत्ताधारी विरुद्ध विरोधक अशी बहुरंगी समीकरणांनी ही निवडणूक तापते. का महत्त्वाची आहे गोकुळची निवडणूक? तर हजारो सभासद आणि ग्रामीण मतदारांवर थेट प्रभाव, दूध दर, बोनस, अनुदान यावर निर्णय घेण्याची ताकद, जिल्ह्यातील राजकीय नेतृत्व घडवणारे व्यासपीठ, आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सेमीफायनल मानली जाणारी लढत. आज प्रश्न फक्त संचालक मंडळाचा नाही, प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य दर कोण देणार, बोनसची परंपरा कोण टिकवणार आणि गोकुळला राजकारणापासून किती दूर ठेवणार. यावेळी लढत अधिक चुरशीची होण्याची चिन्ह आहेत, कारण नुकत्याच झालेल्या स्थानिक निवडणुकांमधील सत्ताधाऱ्यांचा परिणाम गोकुळच्या रणांगणावर उमटणार आहे. सत्ताधारी गट आपली पकड कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असेल, तर विरोधक बदलाची हवा निर्माण करण्यासाठी सर्व ताकद लावतील. गोकुळ म्हणजे फक्त दूध नाही, तो आहे जिल्ह्याच्या राजकारणाचा थर्मामीटर. आता पाहायचंय हा किल्ला पुन्हा जुन्यांच्याच ताब्यात राहणार की नवे नेतृत्व इतिहास घडवणार. कोल्हापूरच्या राजकारणातील पुढचा अध्याय गोकुळच्या मतपेटीतूनच लिहिला जाणार आहे. या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज.